मित्रांनो, 1972ला अमेरिकन प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांनी सौदी अरेबियाचे किंग यांच्याबरोबर एक करार केला. हा करार होता वैश्विक ऑइलच्या संदर्भामध्ये. म्हणजे सौदी अरेबिया किंवा एखादी देश जे ऑइल जे विकतील ते अमेरिकन डॉलरमध्ये विकावं अशी विनंती अमेरिकेने केली आणि त्या बदल्यामध्ये अमेरिका या आखाती देशांची सुरक्षा करेल, आपलं बलाढ्य सैन्य त्यांच्यासाठी उभं करेल, हे आश्वासन अमेरिकेने या सर्वांना दिलं. पण अमेरिकेचा मोटिव्ह होता की त्यांचा जो डॉलर आहे, डॉलरला ग्लोबल करन्सी बनवणं, त्या दृष्टीने संबंध जगाची इकॉनॉमिक कंट्रोल करणं हे उद्दिष्ट त्यावेळेस रिचर्ड निक्सन यांचं होतं. अमेरिकेच्या प्लॅनमध्ये जो माणूस या आडवा आला त्या सर्वांचा गेम अमेरिकेने केला. उदाहरण द्यायचं झालं तर 2002ला सद्दाम हुसेन यांनी युरोमध्ये ऑइल विकायचं ठरवलं आणि अमेरिकेने सद्दामचा 2003ला काटा काढला. त्यानंतर लिबियाचे गद्दाफी यांनी ऑइल हे गोल्डमध्ये देण्यासाठी काही करार केले. तिथंसुद्धा अमेरिकेने लिबियावरती हल्ला केला आणि गद्दाफीला कशा पद्धतीने संपवलं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आणि आता इराण अमेरिकेला आपल्या गल्फ रिजनमध्ये आपला पूर्ण होल्ड आणि कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा वैश्विक स्तरावरती अमेरिकेला आपली मोनोपॉली आणखी मजबूत करण्यासाठी ते लोक अशा पद्धतीने खेळ हे करत असतात.